नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, पूर्णाजीने अर्जुन आणि इथे प्रियाच्या लग्नाचा विचार केलेला असतो आणि नुसता विचार केलेला नसतो, तर रविराज काका आणि प्रतिमा यांनासुद्धा आपल्या मनातला हा विचार सांगितलेला असतो. रविराज काका आधी तर नाही म्हणतात, पण त्यांनीसुद्धा प्रियासाठी आता होकार दिलेला असतो आणि इथे पूर्णाजीने अर्जुन आणि प्रियाचं लग्न फिक्स केलेलं असतं. त्याचबरोबर इथे ही गोष्ट अर्जुनला कळल्यानंतर तो तर पूर्णपणे नकारच देतो. पण तरीसुद्धा पूर्णाजीने त्याला सांगितलेलं असतं की तुला हे लग्न करावंच लागेल. तिने पूर्णपणे त्याला ब्लॅकमेल केलेला असतो. ही गोष्ट जेव्हा सायलीला कळते तेव्हा सायलीला खूपच जास्त राग येतो आणि ती म्हणते, काही झालं तरीसुद्धा मी माझ्या नवऱ्याचं लग्न त्या प्रियाबरोबर होऊ देणार नाही आहे. कारण प्रिया जर त्या घरामध्ये सून म्हणून गेली तर ती फक्त माझं घर तोडू शकते, ती जोडणार तर अजिबातच नाही. तेव्हा ठरलं तर मग काहीही झालं तरीसुद्धा मी माझ्या नवऱ्याबरोबर पुन्हा लग्न करणार, असं सायलीने ठरवलेलं असतं. आणि त्याचबरोबर कुसुमताईच्या मदतीने आता सायलीला असे काही पुरावे मिळतात, ते सुभेदारांच्या समोर सादर केल्यानंतर खूप मोठ्या गोष्टीचा आता खुलासा होणार असतो. आणि त्यामुळे इथे आता ते पुरावे घेऊन रणरागिणीचं रूप धारण करून सायली सुभेदारांच्या घरी गेलेली असते आणि इथे लग्नाच्या मोक्यावरतीच तिने सुभेदारांच्या समोर आणि किल्लेदारांच्या समोर असे काही पुरावे सादर केलेले असतात, ज्याच्यामुळे पूर्णाजीला आपला निर्णय बदलावा लागतो. पूर्णाजीने आता स्वतःहून घेतलेला निर्णय अर्जुन आणि प्रियाच्या लग्नाचा हा तिला बदलावा लागतो आणि ती हे लग्न मोडते. लग्न मोडल्यानंतर सगळेजण आता सायलीचा सून म्हणून स्वीकार करतात. ज्या सायलीचा सगळेजण राग करत असतात त्या सायलीला आता सून म्हणून स्वीकारलेलं असतं. तर इकडे प्रेक्षकांनो, अचानकपणे असे कुठले पुरावे सायलीच्या हाती लागतात आणि त्यासाठी कुसुमताई तिला मदत करते. आणि त्याचबरोबर आता पूर्णाजीने स्वतःहून घेतलेला निर्णय ती कशासाठी बदलते, आजच्या भागामध्ये सविस्तरपणे आपण बघूया. तर प्रेक्षकांना आपण बघितलं, इथे अर्जुन आणि सायली या दोघांनी एकमेकांना आपल्या प्रेमाची कबुली दिलेली असते आणि त्यामुळे आता अर्जुनला वाटतं की आता मधुभाऊसुद्धा होकार देतील. त्यानंतर सायलीला मी घरी घेऊन येईन आणि सायली नेहमीप्रमाणे सगळ्यांची मनं पुन्हा जिंकेल आणि सगळेजण तिला सून म्हणून स्वीकारतील, माझ्या बायकोचा दर्जा देतील, असं त्याला वाटत असतं. पण तसं आता काही होणार नसतं, कारण इथे पूर्णाजीनेच वेगळा निर्णय घेतलेला असतो. पूर्णाजी म्हणते की अर्जुन, आम्ही एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. अर्जुन म्हणतो, कुठला महत्त्वाचा निर्णय? तेव्हा पूर्णाजी म्हणते, झालं गेलं सगळं विसरून जायचं, सगळं मागे टाकायचं, अजिबात त्या गोष्टीचा आता विचार करायचा नाही. आम्हीसुद्धा तेच ठरवलं आहे. जे काही घडलं आहे आपल्या आयुष्यामध्ये सगळं मागे टाकायचं आणि नव्याने सुरुवात करायची. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, मलासुद्धा तेच वाटतं पूर्णाजी, आणि मीसुद्धा तोच निर्णय घेतला आहे. माझं सायलीजवळ बोलणं होतं आहे. मीसुद्धा लवकरच सायलीला या घरामध्ये परत आणणार आहे आणि तुम्ही कुणीही नकार देऊ नका. तेव्हा पूर्णाजी आणि कल्पना म्हणतात, त्या मुलीचं नावसुद्धा घरामध्ये घेऊ नकोस, आम्हाला तिच्याविषयी काहीसुद्धा बोलायचं नाही आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, जर सायलीविषयी बोलायचं नाही आहे मग नव्याने सुरुवात कशी काय करायची आहे मी? तेव्हा इकडे आता पूर्णाजी म्हणत असते की अर्जुन, आम्ही सगळ्यांनी मिळून एक महत्त्वाचा निर्णय असा घेतला आहे की तुझ्या आणि तन्वीच्या लग्नाचा विचार केला आहे आम्ही. तेव्हा इकडे प्रिया खूपच जास्त लाजत असते. तिला असं वाटतं की आता अर्जुन नाही म्हणणारच नाही. अर्जुनला खूप जास्त राग येतो. तो म्हणत असतो, तुम्ही लोकांनी हे चालवलं आहे काय? आम्ही दोघे जण एकमेकांपासून वेगळे आहोत, तेव्हा तुम्हाला असं वाटतंय की आमचं नातं नाही आहे? आणि तुम्ही असा विचारच कसा केला की सायली माझी बायको असताना मी तन्वीबरोबर लग्नाचा विचार करेन म्हणून? तेव्हा पूर्णाजी म्हणते की अर्जुन, बास झालं, आता सारखा सारखा तो विषय नको आणि त्यावरती आम्हाला तर काही बोलायचंच नाही आहे. बघितलं तुमचं लग्न किती खरं होतं आणि तुमचं नातं किती चांगलं होतं, हे सगळं आम्हाला माहिती आहे. त्याच्यामुळे आता पुन्हा तो विषय इथे काढू नकोस. तुमचं 1 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज, तो भावळाभावळीचा खेळ आहे ना, तो आता संपला. आता तू खरोखर लग्न करायचं तन्वीबरोबर, ते सुद्धा सगळ्या पाहुण्यांसमोर, देवा ब्राह्मणांच्या साक्षीने, आणि विधिवत लग्न तुमचं पार पडणार आहे आणि तुला ते लग्न करावंच लागेल. अर्जुन म्हणतो, नाही पूर्णाजी, तुम्हाला वाटत असेल की आमचं लग्न खोटं आहे. आमचं लग्न फक्त कागदोपत्री मर्यादित नव्हतं. आम्हीसुद्धा मंदिरामध्ये लग्न केलेलं आहे आणि तिथे रजिस्टरमध्ये आमची नावंसुद्धा आहेत. ते बघा, म्हणजे तुमचा विश्वास बसेल.
पूर्णाजी म्हणते की मला आता काही बघायचं नाही आहे, काही ऐकायचं नाही आहे. हे बघ अर्जुन, जर तू लग्न नाही केलंस ना तर मग तुझा आणि माझा संवाद संपला. तेव्हा अर्जुन म्हणतो, पूर्णाजी असं का बोलतेस तू? तेव्हा पूर्णाजी म्हणते, मी फक्त बोलत नाही आहे, मी हे करून दाखवणार आहे. मी तुम्हाला सगळ्यांना सांगून ठेवते, जरी मी मेले ना तरी अर्जुनला माझ्या मातीवरती सुद्धा घ्यायचं नाही. तू नाही यायचं शेवटचं मला बघायला. अर्जुन म्हणतो, पूर्णाजी असं नको बोलू. तर अशा पद्धतीने पूर्णाजीने पुन्हा एकदा अर्जुनला इमोशनल ब्लॅकमेल केलेलं असतं आणि ती म्हणते की तुला लग्न करावंच लागेल, ते सुद्धा तन्वीबरोबर. बोल, तुझा होकार आहे की नाही? तेव्हा अर्जुन म्हणत असतो की पूर्णाजी, तुझा निर्णय झाला आहे ना? तेव्हा पूर्णाजी म्हणते, माझा निर्णय झालेला आहे आणि सगळ्यांना तो निर्णय मान्यसुद्धा आहे, फक्त तुझा होकार हवा आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की पूर्णाजी, मला थोडासा विचार करायला वेळ हवा आहे, प्लीज तू तो तरी मला देऊ शकतेस ना? तेव्हा पूर्णाजी म्हणते, ठीक आहे, दिला तुला वेळ. त्यानंतरला इथे आता अर्जुन म्हणतो की या लग्नाला सिनियर कसा काय तयार झाला? सिनियर तर कधीच तयार झाला नसता. तेव्हा इथे अर्जुन आता रविराज काकांना भेटायचं ठरवतो. तो रविराज काकांना भेटायला जातो आणि म्हणतो, सिनियर, हे सगळं काय आहे? तुला पण माहिती आहे की माझं सायलीवरती किती प्रेम आहे आणि तरीसुद्धा पूर्णाजी म्हणते की माझं आणि तन्वीचं लग्न लावून देणार म्हणून. हा निर्णय तुला कसा मान्य आहे? तू का होकार दिलास? तेव्हा रविराज काका म्हणतात की अर्जुन, मग मी तरी काय करू सांग ना? मागच्या वेळेला जेव्हा सगळ्यांच्या संमतीने तुझं आणि प्रियाचं लग्न होणार होतं तेव्हा तू काय केलंस? सायलीबरोबर लग्न करून आलास. त्यावेळेला आम्ही सगळेजण तुमच्यावरती रागवलो, पण नंतरला तुमचं लग्न आम्ही ॲक्सेप्ट केलं. नंतर आम्हाला कळलं की तुमचं लग्न तर कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे, 1 वर्षाचं लग्न, आणि ते सुद्धा आता संपलं आहे. मग तू का थांबलं आहेस? मग तू हे जे काही बोलतोस त्याच्यावरती आम्ही विश्वास कसा काय ठेवायचा? आताही तू खोटंच बोलत असशील असं आम्हाला सगळ्यांना वाटतं. आणि पूर्णाजीने निर्णय घेतला आहे, मग मी कोण आहे त्यांना नाही म्हणणारा? तरीसुद्धा मी त्यांना नाही सांगितलेलं, पण प्रियाचा सुद्धा हट्ट आहे की लग्न करणार तर तुझ्याबरोबरच. मग आता एका मुलीचं म्हणणं एका बापाने तर ऐकायलाच पाहिजे ना? मागच्या वेळेला तिच्याबरोबर तू लग्न ठरलेलं मोडलंस, पण तरीसुद्धा अशा अवस्थेमध्ये ती पुन्हा तुझ्याबरोबर लग्न करायला तयार आहे. अरे त्याच्यावरूनच बघ ना अर्जुन, की माझ्या मुलीचं तन्वीचं तुझ्यावरती किती प्रेम आहे. मग तू खऱ्या प्रेमाला का नाकारतोयस? हे खरंच मला काही कळत नाही आहे. ती सायली, अरे खोटं लग्न करून तुम्ही एकत्र राहत होता ना, निघून गेली ती. मग आता तुला तुझ्या कुटुंबाच्या आनंदासाठी जर तू तन्वीबरोबर लग्न केलंस आणि तिच्याबरोबर सुखाने संसार केलास तर काय हरकत आहे रे? तेव्हा इकडे रविराज काकासुद्धा आता त्यांच्याच बाजूने बोलत असतात. अर्जुनची बाजू समजून घ्यायला कुणी तयारच नसतं, तर त्याची बाजू समजून घेतलेली असते चैतन्य आणि प्रतिमा दोघांनी. त्यानंतर इकडे आता सायलीला ही गोष्ट कळते की प्रियाचं आणि त्याचबरोबर अर्जुनचं लग्न ठरलेलं आहे. चैतन्य सगळं काही कुसुमताईला सांगतो आणि कुसुमताई सायलीला सांगते. तेव्हा इकडे सायली म्हणत असते, कुसुमताई तुला माहिती आहे का, अगं प्रिया त्या घरामध्ये फक्त पैशांसाठी जाते आणि तिचं अर्जुन सरांवरती प्रेम आहे, पण जास्तीत जास्त तिला हे सिद्ध करायचं आहे की अर्जुन सर फक्त तिच्यासाठी बनलेत, माझ्यासाठी नाही. मला आणि अर्जुन सरांना दूर करण्यासाठी सुद्धा तिला अर्जुन सरांबरोबर लग्न करायचं आहे. तुला तर माहिती आहे, माझं जे असतं, मला जे हवं असतं, माझी एखादी वस्तू अगदी लहानपणापासून ती माझ्याकडून प्रेमाने नाही दिली तर हिसकावून तिने घेतलेली आहे. त्याच्यामुळे आता माझ्या नवऱ्यालासुद्धा ती माझ्यापासून हिसकावून घ्यायला बघते. पण मी ह्या वेळेला असं होऊ देणार नाही. प्रिया त्या घरामध्ये जाईल फक्त माझं घर उद्ध्वस्त करायला, ते जोडून ठेवायला नाही. आणि म्हणूनच आता ठरलं तर मग मी लग्न करणार, माझ्याच नवऱ्याबरोबर मी पुन्हा लग्न करणार. तेव्हा इकडे आता कुसुमताईलासुद्धा तिचं आश्चर्य वाटतं. तेव्हा सायली म्हणते की कुसुमताई, तुला काय वाटतं गं, प्रिया खरोखर रविराज काकांची मुलगी आहे असं तुला वाटतं? तेव्हा कुसुम म्हणते, अजिबात नाही, मला तर नाही वाटत. थोडेसे पुरावे दाखवले आणि लगेच मुलगी म्हणून त्यांच्याकडे गेली. आणि तुला तर चांगलंच माहिती आहे, ती प्रिया, साक्षी, महिपत अगं यांना भेटलेली आहे, त्यांनी नक्कीच मदत केली असेल त्यांना सगळे पुरावे द्यायला. तेव्हा इकडे सायली म्हणत असते, खरंच की गं, त्यावेळेला साक्षी आणि प्रिया यांची खूपच जास्त घट्ट मैत्री होती. चल आता आपण एक काम करूया, आपण असे पुरावे गोळा करूया जे सुभेदारांना दाखवल्यानंतर त्यांना कळेल की प्रिया ही खरी तन्वी नाही आहे.
तेव्हा इकडे आता जे आश्रमामध्ये रजिस्टर असतं, ज्याच्यामध्ये मुलं भेटल्यापासूनची सगळी माहिती असते, ते रजिस्टर कुसुमताईकडे असतं. तेव्हा कुसुमताई म्हणते, चल आपण आता प्रत्येक मुलाची माहिती बघूया. म्हणजे ते मूल कधी भेटलं आणि ते कुठल्या अवस्थेत भेटलं, त्यांच्या वस्तू काय काय होत्या. मधुभाऊने रजिस्टरमध्ये लिहून ठेवल्यात आणि ते रजिस्टर मी आश्रमातून आणले या, कारण ते हरवायला नको म्हणून. मी रजिस्टर तुला देते वाचायला. तेव्हा सायली म्हणते, ठीक आहे. आता ते रजिस्टर वाचायला घेतल्यानंतर त्या रजिस्टरमध्ये पहिली मुलगी जी मिळालेली असते ती असते सायली, आणि तेव्हापासूनच त्यांनी त्यांच्या आश्रमाला सुरुवात केलेली असते. तेव्हा आता सायलीचं नाव बघितल्यानंतर सायलीच्या नावापुढे तिची सगळी माहिती असते, पण सायली मिळालेली दिनांक असते अर्जुनच्या वाढदिवसाची, आणि तीच दिनांक त्याच्या समोर लिहिलेली असते. तिने घातलेले कपडे, तिच्याकडे असणाऱ्या वस्तू यांचं वर्णन लिहिलेलं असतं आणि प्रेक्षकांनो, आणि त्याच्यामध्ये प्रियाचं वर्णन केलेलं असतं. प्रिया जेव्हा मिळालेली असते तेव्हा ती 4 वर्षांची असते आणि सायली जेव्हा मिळालेली असते तेव्हा ती 6 वर्षांची असते. आणि त्यामुळे प्रिया ही स्कूल युनिफॉर्ममध्ये असते आणि तिच्या गळ्यामध्ये ID असतं आणि ती खूपच लहान असते सायलीपेक्षा, आणि तिचं वर्णन ते केलेलं असतं. तर इथे प्रेक्षकांनो, तेव्हा तिच्या अंगावरती कुठल्याही प्रकारची इथे निशाणी नसते, कुठली जन्मखूण नसते, हे सगळं त्याच्यावरती लिहिलेलं असतं. आणि सायलीच्या नावाच्या समोर तिच्या पायावरती असणारी जन्मखूण आणि सगळी माहिती अगदी इत्थंभूत लिहिलेली असते. त्यामुळे प्रेक्षकांनो, आता इथे सायली म्हणते की तुला कळतंय का कुसुमताई, अगं बघ ना, जेव्हा तन्वीच्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला होता त्या दिवशी अर्जुन सरांचा वाढदिवस होता असं सगळेजण म्हणतात, आणि त्याच दिवशी घरी जाताना त्यांच्या गाडीचा अपघात झाला होता. मग त्यावेळेला सायली ही 6 वर्षांची होती, कारण अर्जुन सरांचा तो 6वा वाढदिवस होता आणि तेव्हा सायली 6 वर्षांची होती. मग मी म्हणते, मग ही प्रिया तन्वी कशी काय असू शकते, कारण जेव्हा ती मधुभाऊंना भेटली होती तेव्हा तर अर्जुन सरांचा वाढदिवस नव्हताच, ती तारीख वेगळी आहे आणि प्रिया ही 4 वर्षांची होती असं तिथे लिहिलेलं आहे. कारण का, प्रियाच्या गळ्यामध्ये जे ID असतं त्याच्यावरती तिची जन्मतारीख असते, पण तिचे आई वडील शोधल्यानंतर ते सापडत नाही, ते कुठेतरी निघून गेलेले असतात प्रियाला आश्रमामध्ये सोडून. तेव्हा इथे सायली म्हणते, चल कुसुमताई, आता खूप मोठा पुरावा हाती लागलेला आहे हे सिद्ध करण्यासाठी, की ज्यांना इथे आता पूर्णाजींना असं वाटतंय की प्रिया हीच खरी तन्वी आहे, पण त्यांना आता आपण दाखवून देऊया की ती तन्वी नाहीच आहे मुळी. तेव्हा इकडे आता रजिस्टर घेऊनच सायली आणि कुसुमताई दोघीजणी सुभेदारांच्या घरी जातात. साखरपुड्याची संपूर्ण तयारी झालेली असते, सगळेजण एकत्र जमलेले असतात आणि तेव्हा सायली येते आणि म्हणत असते, काय मग साखरपुडा आता सुरू होणारच का, पण त्याच्या आधी आपण काही गोष्टी पडताळून पाहिलेल्या कितीही चांगल्या असतात. तेव्हा सायली म्हणत असते, पूर्णाजी, तुम्हाला काय वाटतंय, तुम्ही तुमच्या मुलीला त्या प्रतिमा आत्यांना दिलेला शब्द तुम्हाला पूर्ण करायचं आहे. इथे अर्जुन सरांचं आणि तन्वीचं तुम्हाला लग्न लावून द्यायचं आहे. मला जरा सांगाल का पूर्णाजी, तुम्ही ह्या प्रियाला कसं काय ओळखलं की ही तुमची तन्वी आहे. तेव्हा इकडे रविराज काका म्हणतात, हा काय प्रश्न आहे, आमचा DNA मॅच झालेला आहे आणि त्याचबरोबर ती माझी मुलगी आहे, तिने मला लॉकेट दाखवले, तिच्या पायावरती तुळशीपत्राची खूण आहे. तेव्हा इकडे आता सायली म्हणत असते, नक्की ना, तिने हे सगळे पुरावे दाखवले आणि तुम्ही विश्वास ठेवलात का. तेव्हा सायली म्हणते की मग आता मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे, तुम्ही मला जरा एका प्रश्नाचं उत्तर द्या. जेव्हा तुमच्या गाडीचा अपघात झाला त्या दिवसाची तारीख काय होती. तेव्हा अर्जुनच्या वाढदिवसाची तारीख आता सांगितली जाते. तेव्हा इकडे सायली म्हणते की हे आहे आमच्या आश्रमाचं रजिस्टर, आश्रमातलं हे रजिस्टर आहे ज्याच्यामध्ये जे मूल आमच्या मधुभाऊंना भेटायचं ते त्याच दिवशी त्या रजिस्टरमध्ये त्याची संपूर्ण एंट्री करायची, सगळी माहिती लिहायची. आणि तुम्ही जरा आता प्रियाची माहिती बघा, तर इकडे आता ती तारीख म्हणजे अर्जुनच्या वाढदिवसाची तारीख असते. मग प्रिया म्हणजे तुमची ही तन्वी त्या तारखेला मधुभाऊंना भेटायला हवी आहे ना. आता तुम्ही जरा ही जन्मतारीख बघा, तेव्हा त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं प्रियाचं जे नाव असतं ते प्रियाचं पूर्ण ID नाव असतं, त्याच्यामध्ये प्रिया 4 वर्षांची असते आणि ज्या दिवशी ती मधुभाऊंना भेटलेली असते ते अगदी 4 वर्षांच्या नंतर, म्हणजे जेव्हा सायली भेटलेली असते तिच्यानंतर 4 वर्षांनी त्यांना सायली भेटलेली असते, त्याच्यामुळे आता मधी 4 वर्षांचा गॅप आलेला असतो.
तेव्हा इकडे आता सायली म्हणत असते की बघितलं तुम्ही, मग तुम्हाला कशावरून असं वाटतंय की ही तुमची मुलगी आहे? कारण ती जेव्हा सापडले तेव्हाचं साल बघा, तेव्हाची तारीख बघा, 4 वर्ष नंतर ती सापडलेली आहे. तेव्हा इकडे आता सगळे एकमेकांच्या तोंडाकडे बघायला लागतात. याचा अर्थ ही आमची तन्वी नाही आहे हे पूर्ण आजीला कळतं. तेव्हा सायली म्हणते, हवं तर हे रजिस्टर तुम्ही पुन्हा पुन्हा चेक करा. आमच्या सगळ्यांची माहिती लिहिलेली आहे आणि तुम्ही माझी माहितीसुद्धा बघा. मी पहिली मुलगी आहे जी त्यांना सापडले. आणि सायलीचं नाव बघितल्यानंतर ज्या दिवशी अर्जुनचा वाढदिवस असतो आणि अपघात झालेला असतो त्या दिवसाची तारीख, तिने घातलेले कपडे, तिच्याकडे असणारी ती बाहुली, तिच्या गळ्यामध्ये असणारं ते लॉकेट, ही सगळी माहिती तिच्या नावाच्या समोर लिहिलेली असते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिच्या तळपायावरती असणारं तुळशीपत्राची खूण, ही सुद्धा त्याच्यामध्ये मेन्शन केलेली असते. तेव्हा इकडे सगळेजण म्हणतात की सायली, तुझ्या नावाच्या पुढे जी माहिती आहे ना, ती सगळी तन्वीची माहिती आहे असं वाटतंय. लहानपणीच्या तन्वीची माहिती आहे, कारण हे सगळं तन्वीने घातलं होतं आणि याच तारखेला आमचा अपघात झाला होता. तेव्हा आता सत्याचा उलगडा होतो. सायली हीच खरी तन्वी आहे हे सगळ्यांना समजतं. आणि सायली म्हणते, पूर्णाजी तुम्हाला असं वाटते ना की ही तुमची खरी तन्वी आहे? मग अर्जुनचं आणि तन्वीचं लग्न लावून दिल्यानंतर तुम्ही प्रतिमात्यांना दिलेला शब्द पूर्ण होईल, पण ही खरी तन्वी नाहीच आहे. तुम्ही तारीख बघा ना, कारण तुमच्या तन्वीची तारीख बघा आणि ह्या मुलीची तारीख बघा, 4 वर्षांचा फरक येतोय. तेव्हा इकडे आता प्रियाची माहिती वाचल्यानंतर सगळ्यांच्या एक गोष्ट लक्षात येते की ही आपली तन्वी नाही आहे. आणि सायलीची सगळी माहिती वाचल्यानंतर सगळ्यांना कळतं की हीच तर आमची सायली म्हणजे तन्वी आहे. तर इथे प्रियाच्या अंगावरती कुठलाही तीळ नाही आहे, तिच्या तळपायावरती कुठल्याही प्रकारची खूण नाही आहे. ते सुद्धा त्याच्यामध्ये सगळं मधुभाऊंनी अगदी व्यवस्थितरित्या लिहिलेलं असतं. आणि त्यामुळे आता हे रजिस्टर आणि ते पुरावे सादर केल्यानंतर खूप मोठ्या गोष्टींचा खुलासा होतो की प्रिया ही खरी तन्वी नाही आहे. आणि त्याचबरोबर इथे पूर्णाजीने अर्जुन आणि प्रियाचं जे काही लग्न ठरवलेलं असतं ते लग्नसुद्धा ती मोडून टाकते. ती म्हणते की सायली मला माफ कर, अर्जुन मला माफ कर, मी तुम्हाला दोघांना वेगळं केलं, मी खूप मोठी चूक केली. तुम्ही दोघेजण एकमेकांसाठी बनलेला आहात. या प्रियाने आम्हाला भडकवलं की सायली 1 नंबरची खोटाडी आहे म्हणून, पण खरी खोटाडी तर ही प्रिया आहे, जिने आम्हाला विनाकारण भडकवलं सायलीच्या विरोधामध्ये. सायली आम्हाला माफ कर. तेव्हा इथे प्रिया आतापर्यंत किती खोटं बोलले तरीसुद्धा सगळ्यांनी तिला माफ केलं, पण ह्या वेळेला प्रियाची कायमची हक्कलपट्टी केलेली असते.